नमस्कार बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. ज्यावेळेला तुम्ही विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये जाणार आहात तर तुम्ही कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमची जी निवड आहे तर ती निवड व्हायला तुम्हाला सोपं जाईल. बघा, किती म्हटलं तरी आपण ज्या संस्थांवरती जातोय त्या संस्थांची माहिती तुम्हाला असणं माहिती गरजेचं आहे. त्या ठिकाणचं वर्किंग कल्चर कशा पद्धतीने आहे, तुम्ही कोणती संस्था निवडायला पाहिजे, कोणती संस्था टाळायला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही 5वी ते 8वी करता म्हणा, म्हणजे 6वी ते 8वी करता, 9वी 10वी करता प्राधान्यक्रम देत आहात, तर त्या ठिकाणी तुमचं लॉंग लाईफ सर्व्हिस झाली पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अतिशय एक बाब, अतिशय छोटी जी काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. कारण की तुम्ही काय केलेलं आहे की विथ इंटरव्ह्यूच्या ज्या संस्था आहेत ते पाहिजे तशा निवडलेल्या नाही आहेत. तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत ते खूप काळजीपूर्वक निवडल्या. पण तुम्हाला काय वाटून राहिलं की माझी निवड त्या ठिकाणी विदाऊटलाच होईल. 100% तुमची निवड विदाऊटलाच व्हायला काहीच हरकत नाही. परंतु मला काय वाटते, थोडीशी आपण काळजी घेऊयात. कारण की जर समजा तिथे कोणत्या कारणामुळं नाही झालं सिलेक्शन, तर मात्र आपल्याला इकडे विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये ज्या काही संस्था आपण टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी जर समजा आपल्याला मुलाखतीला कॉल आला आणि जर आपली त्या ठिकाणी निवड झाली, भविष्यामध्ये आपल्याला अडचणी यायला नको म्हणून अशी संस्था निवडताना भली तुमच्या भागामधली असो, तुमच्या जिल्ह्यातली असो, तुमच्या तालुक्यातली असू द्या, एवढंच नाही तुमच्या गावातली सुद्धा असू द्या, तर ती संस्था निवडताना तुम्हाला नेमक्या कोणत्या बारीक सारीक गोष्टींची काळजी घ्यायची आहे, संस्थेची वैशिष्ट्य कशा पद्धतीने लक्षात ठेवायची, संस्थेच्या मॅनेजमेंटच्या बद्दल कशा पद्धतीने माहिती काढायची, UDAS पोर्टलवरनं विद्यार्थ्यांचा डेटा कसा काढायचा, मागच्या संच मान्यता कशा तपासायच्या, आपलं पद भविष्यामध्ये राहील की टिकेल की नाही याची जर माहिती तुम्हाला काढायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अत्यंत बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. हे बघा, आता ज्यावेळेला तुम्ही हे जे प्राधान्यक्रम देत आहात बहिणींनो, एक गोष्ट तर लक्षात घ्या की तुम्ही काय करा, शक्यतोवर ज्या ठिकाणी तुम्ही घरूनच अपडाऊन करू शकता अशा संस्था बघा. म्हणजे त्या कशा तुमच्या तालुक्यातल्या, तुमच्या जिल्ह्यातल्या नसतील, तुमच्या जिल्ह्यातल्या तर जिल्ह्याच्या थोड्याफार जवळच्या, पण शक्यतो काय करा, जवळच्या संस्था निवडा. म्हणजे जेणेकरून काय होईल की जर समजा उद्या एखादी अडचण निर्माण झाली, तुम्हाला माहीत आहे संस्था म्हणजे काय असते, विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम येतात, अनेक वेळा मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम येतात, आपले एखाद्या वेळेस वैचारिक मतभेद त्या ठिकाणी होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा भविष्यामध्ये आपल्या भवितव्याला जर धोका निर्माण होत असेल तर आपण ज्या ठिकाणी आपली ओळख नाही, ज्या ठिकाणी आपल्या ओळखीची माणसं नाहीत किंवा ज्या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद करू शकणार नाहीत, अशा मॅनेजमेंटमध्ये जाऊन काय करायचं जर तुम्हाला मुलाखतीला जायचं काम पडलं तर. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो काही गोष्टींचा विचार करा. शेवटी संस्था कितीही चांगली असली त्या ठिकाणी विद्यार्थी नसले तर मग अडचण होऊ शकते की नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की आपण काय करायचं आहे. बघा, एकतर हे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय करायची की सर्वात जवळची आपली शाळा निवडायची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते 50 प्राधान्यक्रम काय होतील कॅल्क्युलेट करता येतील. आता ज्या वेळेला तुम्ही हे सगळं करत आहात तर तुम्हाला बघितलं असेल तुम्ही बहिणींनो की तुमच्या जिल्ह्यामधल्या, आता समजा मी वाशिम जिल्ह्यामधला आहे तर जास्तीत जास्त 5, 6, 7, 8, 9 संस्था आलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त संस्था नाही आहेत. तुम्ही जर पुण्यामधनं असाल, मुंबईमधनं असाल, ठाणेमधनं असाल, सोलापूरमधनं असाल तर या जिल्ह्यामध्ये खूपच मोठ्या संस्था आहेत. म्हणजे तुम्ही जर तुमच्या जरी जिल्ह्यामधील संस्थांचा विचार केला तर ह्या ज्या 50 संस्था तुम्ही देत आहात त्यापैकी तुमच्या जिल्ह्यामधल्या कमीत कमी 10 संस्था आहेत, किमान ज्या ठिकाणी तुमच्या विषयाची उपलब्धता आहे. ठीक आहे, कोण्या जिल्ह्यामध्ये कमी असू शकते, कोण्या जिल्ह्यामध्ये जास्त असू शकते. आणि त्यामुळे काय करायचे माहिती आहे का, तुम्हाला शेजारचे जिल्हे निवडायचे आहेत. आणि मग हे करत असताना आता तुम्ही सध्या काय केलेलं माहिती आहे का, तुम्ही फक्त डायरेक्ट जिल्ह्याचं नाव टाकलं. आता समजा मी वाशिमचा आहे, मग मी तिथे सर्च केलं अकोला जिल्ह्यामधल्या किती संस्था आहेत आणि मग ती घेतली संस्था आणि टाकली. ठीक आहे, ती लगेच ॲड केली. मी हे नाही पाहिलं की संस्थेची पटसंख्या किती आहे, मी हे नाही पाहिलं की संस्थेमध्ये ऑलरेडी कार्यरत पदं किती आहेत, मी हे नाही पाहिलं की मागच्या 2-3 वर्षामध्ये त्या ठिकाणचे काही शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त झालेले आहेत का, मी हे सुद्धा नाही पाहिलं की त्या ठिकाणचं वर्किंग कल्चर कशा पद्धतीने आहे. मग ह्या जर गोष्टी आपल्याला माहिती नसतील तर मग भविष्यामध्ये तर आपल्याला अडचण होईल ना. म्हणून मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणाने विनंती करतो की तुम्ही काय करून राहिले, विथ इंटरव्ह्यूला तुम्ही स्वतःच्याच जिल्ह्यामधल्या किंवा तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामधल्या शाळांबद्दल प्राधान्यक्रम टाकत आहात. मग त्या शाळांचा फक्त एकच माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, तो मला म्हटलं जातं UDAS कोड. ठीक आहे, UDAS कोड. हा UDAS कोड तुम्ही मिळवला
की या युडायस कोडवरनं काय होतं, तुम्हाला जवळपास सगळीच्या सगळी माहिती मिळते. मग आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, युडायस कोड कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं किंवा याचा नंबर कशा पद्धतीने असतो. तर बघा, महाराष्ट्रामधले जे काही युडायस कोड आहे तो साधारणतः या नंबरवरती राहतात, 27060600 अशा पद्धतीनं. ठीक आहे, याच्या पुढे आणखीन 2 डिजिट असतात समजा. ठीक आहे, पण साधारणतः सुरुवात ही अशीच राहते. जे युडाय म्हणजे जे गाव विद्यार्थ्यांचे ID तयार झालेले होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे असंच सुरुवातीला आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय करा माहिती आहे का, की शक्यतोवर काय करा, ही युडायस कोड मिळवण्याचा प्रयत्न करा. हा युडायस कोड जो आहे तो मग काय करायचा, गुगलवरती सर्च करायचा. हा युडायस कोड तुम्ही गुगलवरती सर्च केल्याच्या नंतर, आता हे बघा, मी तुम्हाला काय करतो, एखाद्या संस्थेचं सर्च करून दाखवू शकतो, बरोबर आहे. पण ती उद्या संस्था माघारी भांडायला नाही आली पाहिजे भाऊ, मला देतील ना ते रट्टे. त्याच्यामुळे मी काय सांगत नाही, पण ज्या संस्थांसाठी तुम्ही देत आहात, ठीक आहे का नाही, संस्थेचं नाव टाकायचं, तुम्हाला काही ना काही तर बजेट लागतं. तुमच्या आजूबाजूच्या संस्था आहेत ना, तेवढी माहिती काढा तुम्ही, जर तुम्हाला 100% जायचं असेल त्या ठिकाणी. तर मग हा गुगल सर्च केल्याच्या नंतर युडायस कोड मिळतो. त्या युडायस कोडवरती तुम्हाला मागच्या सगळी त्याचा म्हणजे तो पंचनामाच करून टाकते डायरेक्ट. त्याची प्रोफाईलच तुमच्या समोर ओपन होते. जशी आपण फेसबुकला एखादा नाव सर्च केल्याच्या नंतर जर समजा तो आला, तर मग त्याचं जन्मतारीख दिसते, त्याने कधी काय केलं होतं, त्याचं शिक्षण दिसते, हे ते, त्याने कधी काय खाल्लं पिल्लं, झोपलं उठलं. आता लोक काय करतात, सगळीच माहिती टाकतात, तर त्याच्यामुळे ते सगळी त्याची कुंडलीच दिसते. आता ते लग्नामध्ये सुद्धा तसंच असते. जर समजा एखाद्याचं ते लग्न करायचं असलं, तर ते काय करतात, सुरुवातीला त्याचं नाव घड्याचं किंवा एखाद्या मुलीचं ते फेसबुकवरती सर्च करतात. अलीकडच्या काळामध्ये इंस्टाग्रामवर सर्च करतात आणि मग तिथं त्याची सगळी कुंडली शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखाद्या शाळेची जर तुम्हाला सगळीच्या सगळी कुंडली फाइंड आउट करायची असेल, तर भाऊ लहानात ठेवा युडायस कोड. ठीक आहे, या युडायस कोडवरती जे आहे ते तुम्हाला 2 पद्धतीची माहिती मिळू शकते त्या शाळांच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, थोडं ब्लर झालं, 1 सेकंड. ओके झालं, जमलं बजेट. ठीक आहे, हां, कोणकोणती तुम्हाला माहिती मिळते, एक म्हणजे काय आहे की स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे, दुसरी काय मिळते, नंबर ऑफ टीचर्स वर्किंग. ठीक आहे, त्याच्यानंतर HMची माहिती मिळते. ठीक आहे, पुढची जी माहिती तुम्हाला मिळते त्यामध्ये तुम्हाला मिळते क्लासेस कोणकोणते आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर काय मिळते माहिती, क्लासेसच्या संदर्भामध्ये मिळते, अकॅडमिक परफॉर्मन्सबद्दल माहिती मिळते. अकॅडमिक परफॉर्मन्स, ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला माहिती एकदा पडली, मग तुम्ही त्याच्यावरनं ठरवू शकता की ही शाळा आपल्यासाठी सेफ आहे की नाही. जर समजा त्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांची संख्या जर दिवसेंदिवस कमी होऊन राहिली असेल, तर अशी शाळा तुम्ही टाळली पाहिजे. मुलाखतीच्या राऊंडमध्ये अशी संस्था तुम्ही टाळली पाहिजे. ठीक आहे, त्यामागची विविध कारणं असू शकतात. आता विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा, विदाऊट इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्हाला ज्या काही संस्था आलेल्या आहेत की नाही, तर त्याच्यापैकी काही संस्थांमध्ये वाद असू शकतात. ठीक आहे, वाद असतात. आणि म्हणून ज्या संस्थांमध्ये वाद होता, अशा संस्थांच्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाने काय काढलं होतं, एक पत्र काढलं होतं. शालेय शिक्षण विभागाने काय काढलं होतं, एक पत्र काढलं होतं की ज्या संस्थांमध्ये जर समजा वाद आहेत, तर त्या संस्थांना प्रशासकीय अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालय पाहिलं, शिक्षणाधिकारी कार्यालय. आणि त्या संस्थेमध्ये विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि म्हणून फक्त संस्थेमध्ये वाद आहेत, म्हणून ह्या जे रिक्त पद आहेत ते भरले नाही चालले. हा म्हणते मी अध्यक्ष आहे, तो म्हणते मी अध्यक्ष आहे, रिक्त पदे भरले नाही चालले. मग अशा परिस्थितीमध्ये काय होते की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते आणि ही पदे रिक्त राहू नयेत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या रिक्त पदांसाठी त्या ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली होती. आणि ही जाहिरात ज्यावेळेस येते त्यावेळेला हे पूर्णच्या पूर्ण अथॉरिटी त्या शिक्षणाधिकारी कार्यालयाला दिली जाते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि HM जे आहेत तर ते HMला गृहीत धरलं जातं, म्हणजे मुख्याध्यापकांना गृहीत धरलं जातं की हे जे विद्यार्थी तिथे येऊन राहिलेत त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये. ठीक आहे, आणि म्हणून तुम्ही याशाही संस्था ज्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलेल्या आहेत त्यांची सुद्धा थोडीफार माहिती काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे बहिणींनो, मला तरी असं वाटते. ठीक आहे, तुम्ही विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये नेमकं काय करायला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. हा युडायस कोड तुम्ही नक्की फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. आणखी तुमच्याजवळ 2 दिवस आहेत. आता हा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर सुद्धा तुमच्याकडे 2 दिवस उरलेले आहेत. एकच दिवस जरी तुम्ही एकाच सिटीमध्ये जरी बसले की नाही तरी सुद्धा 50ही संस्थांची माहिती काढू शकता. ठीक आहे, वेगवेगळ्या शैक्षणिक वर्षांमध्ये त्या शाळेमध्ये विद्यार्थी किती होते याची माहिती तुम्हाला या
पोर्टलवरती या कोडवरती दिसते. ठीक आहे. आता याच्यासाठी थोडंसं बघा, हाऊ टू फाइंड आउट समथिंग 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 हे तुम्हाला भेटून जाते. ठीक आहे. काही गोष्टीमध्ये आम्हाला रिस्ट्रिक्शन्स आहेत म्हणून तुम्ही आमच्या मर्यादा समजून घ्या, परंतु तुमची भविष्यकाळामध्ये अडचण जाणार नाही यासाठी जे जे शक्य असेल ते आम्ही सांगण्याचा 100% प्रयत्न करतो. लक्षात घ्या, तुम्हाला संस्था किती चांगली आहे हे महत्त्वाचं नाही आहे, संस्थेमध्ये विद्यार्थी आहेत की नाही हे महत्त्वाचं आहे. तुमचं पद टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? विद्यार्थी संख्या. ठीक आहे. आमच्या इकडे म्हण आहे, अशी म्हण की भाऊ सोन्याची सुरी असली तर पोटात खुपसून घेत नसतात. म्हणजे तुमची संस्था लाख चांगली आहे, संस्थेचं मॅनेजमेंट खूपच चांगलं आहे, बापा जीव वाळवून टाकावा असा, पण विद्यार्थीच नाही तर मग काय फायदा आहे? म्हणून तुमच्यासाठी कोर काय? विद्यार्थी संख्या. विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी एखादं व्यवस्थापन काय करते, कशा पद्धतीने उपक्रम राबवते, त्या ठिकाणी जी टीचिंग मेथड आहे, बरोबर आहे का, एकंदरीत प्रोसिजर, वर्किंग प्रोसिजर जी आहे तर ती स्टुडंट फ्रेंडली आहे की नाही, का मॅनेजमेंट फ्रेंडली आहे, या गोष्टीचा सुद्धा विचार करा. नंतर जे आहे ते तुम्ही प्राधान्यक्रम द्या. ह्या बारीक सारीक गोष्टी कोणी सांगत नाही भाऊ. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो रिस्क घेऊन. धन्यवाद.